फायनली आमचा मालवणला जायचा दिवस आजचा आलेला आहे. तीन महिन्यापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि आजचा आज दिवस आलेला आहे. आता आम्ही वाशी स्टेशनला आहेत, इथून निघतोय सध्या. बघूया पुढचा प्रवास कसा काय असेल. हे एवढी आहेत माझ्या जोडीला सर्वजण आमच्या गावातली. पोचलेले आहेत आणि इथून आता एक्सप्रेसचा प्रवास चालू होईल. तिथून थेट कुडाल भेटूयात. कुडाल आता दादर स्टेशनला पोचलेले आहेत आणि दुचारी एक्सप्रेसचा वेट करतोय. वेट करताना सगळी मंडळी बघताय आपण. आतापर्यंत आता आपला मस्त वाटते. कारण की पहिल्यांदा आपण 4 दिवस बाहेर मोठा काय वाटतं तुला? आपला प्रवास कसा काय चाललाय? प्रवास करतोय आपण. हर्षद, तुझ्या काय अपेक्षा आहेत? काय तुला काय वाटतं? विकी, तुला काय वाटतं? मयूर, तुला काय वाटतंय? प्रवास कसा काय? ती 10 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता कुडाळ स्टेशनवर पोहोचलेले. आता इथून बसचा प्रवास आणि तिथून रिक्षाने मालवणला पोहोचू. बाकी भेटू मालवणमध्ये. आणि त्याच्यानंतर एक रूम आहे. 2 रूम भेटलेले आहेत आम्हाला आज स्टेसाठी आणि बाकीचे 2 दिवस आहेत आम्ही दुसरीकडे स्टे करणार आहे. भेटूया पुढे. तर आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला. माझ्यासोबत माझे मित्र आहेत. हे बघा, हॅलो, बघू शकता. भेटूयात सिंधुदुर्ग किल्ल्यावर.
कधी मालवणला आला तर या मार्केटला नक्की भेट द्या. तिथे खूप चांगल्या प्रकारची मच्छी स्वस्त दरात भेटते. दिवसाची ट्रिप आपली एकदम ओकेपणे पार पडलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण ट्रॅव्हलर्स करून देवगड त्यानंतर देवबाग बीच वगैरे कोणते मंदिर करणार आहोत. ऑलरेडी सर्वजण तयार झालेलं आहे. गाडी केली आली आणि सर्वजण जाणार आहे. तर बघू भेटूया पुढे. पोहोचलेले आहेत कुणकेश्वर मंदिर. देवगडमधील कुणकेश्वर मंदिर खूपच प्रसिद्ध असा हा मंदिर आहे. तिथे आपण आता दर्शन घेऊया. बघताय तुम्ही व्ह्यू कसा आहे, सुंदर असा मंदिर आणि त्याच्याच बाजूला समुद्र किनारा.
आज आपण या बंगल्यामध्ये राहणार आहात. हा इथे स्टे केलेला आहे आपण. 3 महिने आधी बुकिंग केलेली होती आणि आता सर्वजण आपले इथे आलेले आहेत. या ठिकाणी राहणार आहोत आपण 2 दिवस. बार्गेनिंग करताना आमची मित्रमंडळी. आता आपण चाललो इथून गरड नाक्यावर. इथून आम्ही बस पकडणार आहोत देवबागला जाण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही करणार आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीज. ही आमची सर्व गँग आता पाहू शकता. सर्वजण इथून आता वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपण चाललोय. निघालेले आहेत त्सुनामी आयलंडला. बघा सर्व माझे मित्र सर्व आहेत इथे आहेत. सर्व ऍक्टिव्हिटी करतील पोरं. फुल एन्जॉय एकदम मालवण एन्जॉय करताना सगळी जण दिसतील तुम्हाला. जो विकली दौड.
मालवणमध्ये शेवटचा दिवस आहे आणि आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहेत. सर्वजण बघताय तुम्ही, हे बघा सर्व शॉपिंग करण्यासाठी आलो आहे. आता मालवणमध्ये आहेत, आम्ही शॉपिंग करण्यासाठी चाललो आहे. तर शॉपिंग करूया. आलेलं मालवण. बघू शकता आमच्या मयूरची पण इथे शॉपिंग चालू आहे. आजचा मालवणमध्ये आमचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे रॉक गार्डनला. मालवणपासून थोडंसं जवळ असलेला हा रॉक गार्डन सनसेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता आम्ही दुपारच्या वेळेस चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला सनसेट वगैरे बघायला भेटणार नाही. परंतु आम्ही तिथे जाऊन तिथल्या सुंदरताचा नक्कीच आस्वाद घेऊ आणि खाली चिवला बीच आहे तिथे भेट देऊया. माझ्यासोबत माझे मित्र आहेत, चालले भेटूया पुढे. झाले आम्ही या मालवणमधील जोशी होमस्टे इथे राहतो. रूम वगैरे त्याच्यानंतर जेवण खूप खूप सुंदर पद्धतीचं आहे. एकदा अवश्य नक्की भेट द्या. रूम खूप चांगले आहेत आणि इथल्या जेवणाची चव वगैरे सर्व खूप 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 चांगलं आहे. आता आम्ही आज इथून निघणार आहोत. आज आमचा चौथा दिवस आहे. मालवणची ट्रिप आमची सक्सेसफुल झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. खूप चांगल्या प्रकारचं जेवण वगैरे बनवून दिलं. त्याच्यानंतर त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला चांगली हेल्प केली. त्याच्याबद्दल त्या अवश्य भेट द्या जोशी होमस्टेला प्रत्येकाने. आजी आहेत, आजीनी पण खूप चांगली आम्हाला मदत केली. खूप चांगलं असं हे केलं. कोणाला यायचं असेल तर नक्की ते जोशी होमस्टेला भेट द्या. आता आम्ही निघतोय 4 दिवसाच्या प्रवासानंतर. 4 दिवस कंटिन्यू मालवणमध्ये होतो आणि आज आम्ही निघतोय. संध्याकाळी 7:30ची ट्रेन आहे आमची. सर्वजण रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, आणि निघायच्या तयारीत आहेत. सर्वजण निघतायत आता. जर रात्रीचं जेवण पॅकिंग करतायत सर्वजण. बाकीच्या गोष्टी पॅक करून आता परतीच्या मार्गाला लागलेले आहेत घरी जाण्यासाठी. हे बघा बाकीची मंडळी आपली सर्व रेडी झाले, निघायच्या तयारीत. 4 दिवसाच्या मालवण ट्रिपच्या नंतर आता पुन्हा एकदा घरी जातोय आम्ही सर्वजण. इथे जोशी होमस्टेला आम्ही थांबलो होतो. कंटिन्यू जवळजवळ 4 दिवस होतो. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की या. खूप चांगली सोय होते जेवणाची पासून राहण्यापासून. काही कुठल्याही प्रकारचं कोणतेही टेन्शन नाही आहे. तर अवश्य भेट द्या.